श्री श्रीमद उच्छिष्ट गणपती कवच उष्ट्या गणपतीचे कवच. श्री गणेशाय नमः. देवी प्रार्थित जगन्नाथासी देवदेवा सृष्टी स्थिती लयात्मका सांगामजसी ऐशा प्रभावी उपायासी विना ध्यान मंत्र होमादिक जो जयाच्या स्मरण मात्रे लाभेल ऐसा उपाय जगतप्रभो निर्मल सांगा इच्छा ऐकण्याची. तेव्हा ईश्वर देवीच सांगती ऐक देवी सांगेन तुझ प्रती गुह्यात गुह्य जे जगती सर्वप्रद कवच उच्छिष्ट गणनाथाचे हे कवच सर्वसिद्धीप्रद अल्पायास कष्टविरहित जे सुखद जपमात्रे सिद्धिद जपावे एकांती निर्जनारण्यी गुहेत अथवा अरण्यात समुद्र तीरी गंगातटी वा वृक्षाखाली पाण्यात सर्व देव मंदिरात तीर्थात जप करावा योग्य विधीने. स्नान शौचाधिकांचे बंधन नसे ह्या कवच पठणास निर्बंधन श्रद्धापूर्वक करिता पठण शीघ्र सर्व तत्वज्ञान प्रिये लाभे. सहस्र वेळा शपथ घेऊन मजवरी जर सांगसी प्रेम तुझे पूर्ण तर निंदका कुशिष्या दुष्टास याचे अध्यापन करू नको कदा दुष्ट पाखंडासी घातकासी शठासी वंचकासी वक्रासी ब्राह्मणी संभोग कर्त्यासी अशक्तासी हे शिकवू नको. क्रूरासी गुरुद्रोह्यासी न द्यावे कदापि या कवचासी कवच गुरुभक्तासी द्यावे. स्मरणी ठेव वचन माझे सच्छिष्यासी शिकवावे त्यासीच सिद्ध होईल हे बरवे तेने फळ लाभावे अन्यथा त्वरित सिद्ध न होईल. गुरुचा संतोष होता प्रत्यक्ष सिद्धपद प्राप्त होता देहोच्छिष्टे जपावा उच्छिष्ट हा महामंत्र आकाशी फलप्रद होत न हो अन्यथा प्राप्त. राजवती विद्या पुण्याविन जगतात ऐसे रहस्य जाणावे. गणपतीच्या देहावरील निर्माल्य होत जैसा सिद्धप्रद जगात तैसा जाणावा कवच मंत्र पुनित उच्छिष्टे पवित्र दयाच्या. स्वर्गातही फलप्रद मंत्र होत गणपतीचा हा उच्छिष्ट मंत्र सतत तो कवच रूप मंत्रपूर्वक सांप्रत सांगेन तुझला देवेशी ज्याच्या विज्ञान मात्रे लाभत राजभोग रूपी फळ जगात गणकऋषी मज रक्षो विश्वात शिरोभागी निरंतर. हृदयास रक्षो मज नित्य उदात्त उच्छिष्ट मंत्र देवता पुनित गुह रक्षो त्याचे बीज सतत स्वाहा शक्ती पादद्वय काम किलक सर्वांगास रक्षण करो याचा विनियोग सर्वक्षम पार्श्वद्वयाचे सदा रक्षण करो स्वशक्तीश गणनायक. शेंडीस रक्षो त्याचे बीज भ्रूमध्यास ओंकाराचे तेज गजमुख रक्षो माझे मस्तक सतेज रक्षो लंबोदर ललाटासी उच्छिष्ट गणेश दोन्ही नेत्रांसी रक्षण करो महात्मा कानासी पाशांकुश महाबीज नासिकेसी रक्षण करो सर्वदा. भूतीश्वर विभूतीनायक हो माझ्या मुखाचा रक्षक जिभेचा स्वयंभू संरक्षक त्याचे बीज रक्षो सदा. गंबीज नित्य रक्षणासी करो मानेसी सर्वांगासी पुढे मागे सर्वत्र संरक्षणासी हृदया रक्षो सर्व कामपूरक माझ्या दोन्ही हातांचे रक्षण करो सर्व इच्छादाता गजानन उच्छिष्टाय शब्द हृदय रक्षण. अग्निबीज राखो उदरासी माया बीज करो रक्षण कटीचे सिद्धिदाता दोन्ही मांड्यांचे गणनाथ दोन्ही चांगांचे पादद्वयासी राखो विनायक. डोक्यापासून पायापर्यंत रक्षण करो उच्छिष्ट गणनायक सतत आपाद मस्तकात सुख करता जगात उमापुत्र हो रक्षक माझा. आठ दिशांत आकाशात पाताळात तैसेची उपदिशात अहर्निश रक्षो गणनायक सतत मध्ये चंचल लोचन त्याचे.
पाण्यात अग्नीत संग्रामात दुष्टकारागृही वा वनात राजद्वारी घोरपथात रक्षो मजला गणनायक. हे उदात्त कवच मुखातून सहज स्फुरले माझ्या पावन. त्रैलोक्यात करो रक्षण द्विभुज तैसा देव चतुर्भुज जो. ब्रह्मा बाह्यांग तैसे अंतरंग सिद्धिबुद्धी विनायक राखो सवेग. सर्वांची प्राप्त हे देवी कवच मुक्ती ग. अमृतासम जाणावे एकांती जपावे कवच मंत्रयुक्त. युक्ती संयुक्त रहस्ययुक्त उच्छिष्ट गणपतीचे कवच जगात. सर्व वर्मात देवो श्रेष्ठ शक्ती. या कवचाचे महिमान अशक्य असे करण्या वर्णन. धर्म अर्थ काम मोक्ष महान देईल जे जगी साधकासी. शिवपुत्र सर्वदा करो रक्षण करो हा देव पूजित गजानन. तैसाची गणराज महान सदैव रक्षो स्वभक्तांसी. शक्तिरत सदा रक्षो मजसी कामविवल रक्षो मजसी. सर्व अलंकारी सुशोभित राखो भक्तासी. सिंदूर चर्चित देवतो पंचमोदकर राखो मजसी. पाच प्रकारचा आनंद भक्तासी देई जो पार्वती सुत मजसी. पाशांकुशधारी रक्षो सदा. धनेश्वर करो रक्षण माझे गदाधर सदा संरक्षण. काम मोहित जो रक्षण लग्न नारी रत करो रक्षण करो गणेश्वर. अक्षय वरद सुरेश्वर शक्तियुक्त सदैव सदैव अभय कर. हो मजला श्री गणेश. भाळे चंद्र ज्याच्या विरसत जो नाना रत्नांनी विभूषित. तो भालचंद्र करो सतत रक्षण माझे स्वकृपेने. उच्छिष्ट गणनायक जे असत मदयोगे चंचल नयनयुक्त. नारीच्या योनीचा रसास्वाद घेत भगवल्लभ गजकर्णक तो रक्षो मजला. जटाधारी सदा करो रक्षण किरीटधारी करो रक्षण. पद्मासन स्थित संरक्षण रक्तवर्ण देव माझे करो. लग्न संपदेने उन्मत्त तो राखो मजला गणदैवत. वामांगी सुंदरी युक्त राखो मजला मदन प्रभू. क्षेत्र निवासी करो रक्षण श्रुती पाठक जो महान. भूषणाढ्य करो रक्षण नाना योग समन्वित जो. स्मित हास्य युक्त ज्याचे आनन श्री गणेश कुलान्वित महान. श्री रक्त चंदनमय सुलक्षण गणेश्वर तो रक्षो मजला. श्वेतार्क गणनाथ हरिद्रा गणनायक परिभद्र गणेश सुखकारक रक्षो मजला सप्त गणेश्वर. प्रबाळाचा गणाध्यक्ष गजदंत गणेश्वर हरबीज पुनित. भद्राक्ष गणनायक सतत रक्षण करो माझे जगी. दिव्य औषधींनी संपन्न गणेश जो चिंतिले ते देत पावन. लवणाचा गणाध्यक्ष महान मृत्तिका गणनायक जो असे. तंडुलाक्ष गणाध्यक्ष असत गोमय सहित गणेश्वर वर्तत. स्फटिकाक्ष गणाध्यक्ष शोभत रुद्राक्ष गणदैवत जो. नवरत्न गणेश आदिदेव गणेश जो सर्वथैव. पंचमुख चतुरानन देव षडानन गणेश्वर. मयूरवाहन करी रक्षण ज्याचे असे मूषकासन. तो देवदेवेश करो संरक्षण ऋषी पूजित जो या जगतात. देवदानवांनी जया पूजिला त्रैलोकी जो अर्चिला. तो रक्षो विभू प्रभू मजला रंगस्थ तैसा सागरस्थ जो. भूमीत अथवा पाताळात अंतरिक्षी अथवा आकाशात चतुष्पथात त्रिपथात सदैव रक्षण करो माझे. बेलवृक्षस्थ वनस्थित रक्षो मजते तो सर्वत्र स्थित. शीघ्र सिद्धिप्रद राजद्वारी स्थित भवानी पूजित मज रक्षो. ब्रह्मा विष्णू शिवे पूजिला जो देव तो रक्षो मजला. हे कवच स्तोत्र वाची तयाला सर्व सिद्धी प्राप्त होतील. उच्छिष्ट गणनाथाचे असत श्रेष्ठ कवच हे जगात. मंत्रयुक्त वाचा सिद्धी देत शत्रू सैन्याचा विनाश करी. सकाळ दुपार सायंकाळ दिवस रात्री सदाकाळ भक्ताने वाचावे हे स्तोत्र निर्मळ. श्रद्धा भक्तियुक्त मने चतुर्थी तिथी स रात्री पूजन करिता वाडे मान सन्मान. सर्व सौभाग्य शीघ्र लाभून
दारिद्र्य समुद्र आटून जाई. उत्तम पत्नीने युक्त, सुपुत्र पत्यांनी युक्त, सर्व सौख्य सर्व सिद्धी लाभत. कवच वाचिता हे श्रद्धेने, हे वाचिता कवच महान, होतो निर्भय साधक महान. पाण्यात अग्नीत वायूत अरण्यी रक्षण, स्मशानात पर्वत गुहेत वा दूरदेशी. मोठ्या थंडीत भयंकर संकटात, राजद्वारी निर्भय साधक होत. सागरात मोठ्या दुष्काळात, समुद्रातही तैसाची कवच पाठक होत. भूत प्रेत पिशाचादी भयमुक्त, यक्ष राक्षसांच्या भयातून मुक्त. राक्षसी यक्षिणी न बाधिती, क्रूर शाकिनी डाकिनींचे भय हरण. राजमृत्यूपासून रक्षण, कामधेनू समान कवच हे अनंत फलदायी. पार्वती हे कवच उत्तम, अमोघ फलद तैसे पावन. या कवचा वाचून मंत्र जपे जो गणेशाचा, तो पापिष्ट होय या जन्मात, मृत्यूनंतर मूषक होत. ऐसे परमरहस्य सांगत, देवदेवार्चित शंकर. पार्वतीपतीने देवी पार्वतीस, हे कवच सांगितले विशेष. जो वाचिल भक्तीने त्यास लाभत, सकळ सौख्य अमर्याद, शक्तिपुत्राच्या प्रसादे लाभत. सर्व सौख्य या कवच योगे जगात, ऐसे कथिले संवादात. स्पष्टपणे उमा महेश्वरांच्या, ऐसे हे तृतीय रत्न समाप्त. रुद्रयामल ग्रंथात उच्छिष्ट गणपतीचे कवच पावक अत्यंत निरूपण ऐसे केले असे. हे पावक स्तोत्र महान, वाचावे नित्य श्रद्धा ठेवून. देसाई कुलोत्पन्न सीताराम गणेशसूत, विनम्र प्रार्थितसे. या प्राकृत अनुवादाते जे जे असेल त्रुटीत, तेथे क्षम्यक होऊन लाभो फळ साधकाप्रत. जैसी भावना सिद्धी तैसी, कायिक वाचिक मानसिक क्षेत्रात, स्वर्ग मृत्यू पाताळी त्रैलोक्यात, भूतवर्तमान भविष्य काळात, नांदो शांती सर्वदा. म्हणून म्हणावे त्रिवार, शांती 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 हे शब्द सुंदर. जेणे विश्वयुद्धाच्या भयापासून सुदूर राहो सदा सुख शांतीत. या स्तोत्र वाचनानंतर खालील मंत्राची एक माळ जपावी. इति शुभम. ओम उच्छिष्ट गणपतये नमो नमः.